हालेलुया म्हटलं काय हालेलुया काय हालेलुया त्या राजापासून वाणी झाली ती हा. म्हणाली हा अहो आमच्या देवाची भीती बाळगणारा सर्व लहान दोष दासांनो हा त्याचे सतत स्तन करा. हा तेव्हा जणू काय मोठ्या समुद्राची वाणी अनेक जलप्रवाहाच्या ध्वनीवर प्रचंड मेघगर्जनाचा ध्वनी ऐकला. तो म्हणाला हालेलुया कारण सर्व संमत आमचा प्रभू हा देव त्याने राज हाती घेतले आहे. बस. आहे ना बायबल मध्ये हालेलुया का नाही आहे? हालेलुयाचं मन काय आहे, त्याचा मिनिंग काय आहे, अर्थ काय आहे? देवाचा अग्नी. ते अग्नी तुझ्यावर आले तुझं केस बी कुणाला हलवाला होऊ शकत नाही. काय होणार आहे? कुठं बी जावा कुठं बी जावा. येशू स्वतः म्हटला योहान सुवर्तमान 4 अध्याय 19 वचन, मी जातो आणि येऊन आणि मी दुसऱ्याला दिसतो. मी जातो आणि मी दुसऱ्याला दिसतो म्हटलं तर शिष्याला तेवढंच दिसले ते. हा वाचा 14-19 14-19 मराठी समजलं नसलं तर. हा आता थोडाच वेळ आहे मग मग आता थोडाच वेळ आहे हा आता मग जग मला आणखी पाहणार नाही हा पण तुम्ही मला हा. पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. बस मारा तळ्या केव्हाला. जग कधीच पाहणार नाही का? जग येशू मेला म्हणून समजून घेतल्यात. अजून काय येशू मेल्यात म्हणून समजून घेतल्यात. आज येशू काय झालेला आहे? जिवंत आहे. कुणाला जिवंत आहे? कुणाला जिवंत आहे? जो स्वर्गाच्या पुत्र आणि पुत्रीला कोण आराधना करतात त्यांना तेवढाच येशू आहे, नाहीतर नाही. प्रसिद्धाचे कृत्य 1 अध्याय 3 वचन. प्रसिद्धाचे कृत्य 1 अध्याय 3 वचन. बघा तिथे येशू कसं आहे लोकांना दिसला. हा मरण सोसल्यानंतरही त्याने त्याला पुष्कळ माणसांनी आपण जिवंत आहो हे दाखवले. हा 40 दिवसापर्यंत तो त्याला दर्शन देत नाही हा. व देवाच्या राज्यात गोष्टी चालत नाही. बघा किती दिवस दिसले? 40 दिवस येशू दिसले लोकांना. मारताळ देवाला मेल्यावर मी 40 दिवस दिसले. मग आम्हाला दिवसात दिसालेत ना? नाही सर दिसायलात ना? नाही 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 येशू दिसायला गेले सगळ्याला एवढंच आहे. कुठं आहे हो पास्टर दाखवा. हा येशू कशात आहे? अंतराळमध्ये आहे. आणि उत्पत्ती 2 अध्याय 7 वचन. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविल्यावर त्याच्या सावकाश वाचा. मनुष्य घडवल्यावर हा मात्र पृथ्वीवरून धुके व जात असे हा व त्याने जमिनीच्या सर्व प्रश्नाबाबत संचित होत असे. हा मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविल्यावर त्याच्या नागपुड्यात जीवाचा वास घेतला. बस कुठला वास उठला बघूया आता. झाला कुठला वास बघूया. आमच्यामध्ये वास करणार कोण आहे आता? देव आहे. देव आहे. कोण? मारताळ देवाला. मग त्याला अजून ठावा नाही येशू कुठं आहे. मग आज एक गोष्ट सांगतो. माणूस मेला. माणूस मेला. श्वास गेला. सगळं गेला.
मग काय म्हणायचं त्याला? हा? मुर्दा काय म्हणतात मुर्दा? डेड बॉडी. हा, डेड बॉडी म्हटला. मग आता आम्ही डेड बॉडी आहे काय जिवंत आहे? हा? मग हे देव कधी काढतोय मग आम्ही देवाकडे जातो, नाही तर मग त्याने कुठं जाणार आहे? त्याने कुठं जाणार आहे? येशूला समजून घेऊन काय एक गाणं म्हणतात 30 रुपयाच्या काय तुम्हाला गाणं म्हणतात 30 रुपयाचा मोल केला. 30 रुपयाला तुझं मौल गावून काय केला? घेतला आणि काय करून घातला? झाडाला फाशी घातला. 30 रुपये मध्ये त्याचं जीवन बर्बाद करून घेतला. मग त्या जगासाठी माझं जीवन बर्बाद करून घ्यायचंय का मला? एक माणसासाठी ते मला जीवन बर्बाद करून घ्यायचं काय? तू हस नाही तर काय बी कर, माझं मी जाणार. येशाय 56:10 पुत्री कसं भुगतात बघा. पुत्री कसं भुगतात बघा. देवाकडे आल्यावर पुत्री कसं भुगतात बघा. मी म्हणाले माझ्या तोंडाने मी बोलायला, माझ्या तोंडाने मी बोललो का? हा, आता वचन वाचा लवकर. हा 56 55 10 56 ಹತ್ತು. हा पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजून तिला सफल व हिरवीगार केल्यापासून पेरण्याचं बीज खाणाऱ्या 56:10 55 मुलं बाळक 56 हो 55 मुलं मला काय करायचं? त्याचे 56 म्हटलं मी. त्याचे जगल्याने आले आहेत ते सगळे ज्ञानशून्य आहेत, ते सगळे मुख्य पुत्रे आहेत. हा त्याच भुकता येत नाही, हा ते बाळगाने पडून राहणारे मित्राप्रिय असे आहेत. हा पुत्री भुगतात का? आम्हाला जग सत्याकडे नेलेलं आहे. आत्मा प्रार्थना करायला दिलेला आहे. आम्हाला प्रार्थना करायला देव दिलाय ना. आम्ही वॉचमॅन आहेत. काय वॉचमॅन आहे? जग वाचवायला, लोकांना स्वर्गाला घेऊन जायला आम्ही वॉचमॅन आहे. लोक या आणि कुणाला सोडायचं आहे? देवाचं परमिशन असलं तरच आम्हाला सोडायचं आहे. कशामध्ये? आत या म्हणून. देवाचं परमिशन असलं तर नाही. आज पास्टर आहे, पास्टर इथं थांबले, तिथं आत यावं म्हटलं, पास्टरचं परवानगी घ्यायला पाहिजे नाही? हा, देवाचं परवानगी घ्यायला पाहिजे का नाही? मग देवाचं परवानगी नसलं तर तुम्ही कसं येता? येता का? देवाकडे सांगायला पाहिजे. कसं यायला पाहिजे? नम्रता, विनंती. काय सांगितलं योहान सुवर्तमान 16:20 वचन? ध्यानामध्ये 16:20 मध्ये काय म्हणतोय? तुमचा दुःख आनंदी करणारा आहे. हा तुमचा दुःख आनंद भरित होणार आहे. खचित सांगतो, हा तुम्ही रडाल व शोक कराल, हा. जग आनंद करील. हा तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. भारताने देवाला तुम्ही रडता, दुःख करता, चिंता करता, सगळंच आहे या जगामध्ये. सगळंच आहे. मला काय का मी ते कोण आहे या जगामध्ये? नरेंद्र मोदी असलं तरी मी काय दुःख आहे सगळं. कुठला कुठला मोठा आहे तर सगळ्याला दुःखच आहे. हा? कुणाला चिंता नाही सांगा. अंबानी म्हटलं की त्याला बी दुःखच आहे. कुणाला दुःख नाही आहे सांगा. एक उदाहरण सांगतो. एक बिल्डर मध्ये एका माणसाला भेटलो मी. सर माझं 10 कोटीचं आस्ती आहे. काय म्हटला? 10 कोटीचं आहे.
कार आहे, गाडी आहे, सगळं आहे, लेकरं बाळ आहे. हा मग काय म्हणतात तो, सगळं असून काय उपयोग सर? सगळं असून काय असं उपयोग आहे? मला एक रोग आहे. मग काय रोग आहे? शुगर. शुगर मला डेली गोळ्या घेण्याचं कमी होत नाही म्हणून सांगितलं. शुगरनं बीपी काय झालं. मग हे काय हो सर, मी सगळं असून मला शरीरच बरोबर नाही तर हे घेऊन काय करायचं? कुठल्या देवाला जायचं आहे? कुठला देव आहे? मी म्हटलं त्याला, तू खरं खरं माणसामध्ये नाहीस म्हटलं. Praise the Lord. असं सांगतो मी, खरं खरं तू माणसात नाहीस, जगात मध्ये आहेस, त्यासाठी तुला देवात वळता नाहीच म्हटलं. हा तेच काय ख्रिश्चनचा देव बघा तोंडात कसं आहे, तेच काय ख्रिश्चनचा देव म्हटलं. तो ब्राह्मणाचा मी म्हटलो, तेच काय ख्रिश्चनचा देव म्हणून तुझ्या तोंडात आलं. ते ख्रिश्चनच्या देवाकडे तू कधी आलास ना, तुझं दुःख जातं. तुझं दुःख जाणार आहे. हे सगळं तू काय आहेस ना, हे काहीच नाही तुझ्या पुढं, देवापुढं कचरा म्हटलं मी. ते पैसे असलं तरच आता जग बघते म्हटलं. मी म्हटलं पैसे आज असेल, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, पैसे तुम्हाला किती करोडपती असेल म्हणून सांगा, दवाखान्यात पैसे घालता घालता, एक उदाहरण मुंबईमध्ये परवाच लाखोपती करोडपती आहेत त्याने, ज्यापती त्या माणसाला तो गव्हर्नमेंट नोकरी होता, रिटायर झालेला, त्याला पैसे किती बी घातले, ब्रेन कॅन्सर झालं तिथे. काय झालं? ब्रेन कॅन्सर, ट्युमर कॅन्सर, ब्लड क्लॉटिंग झालं. मग त्याने पैसे एवढं घातले, मुंबई झालं, मुंबई मोठे मोठ्या दवाखान्यामध्ये, तू वाचायला पाहिजे का नको? जवळजवळ त्याने 2-3 कोटी घातलं तरी ते माणसाचं काय हालत काय चेंज होईना. काय सांगितलं त्याने मला फोन लावून, पास्टर नंतर तो अजून काय कोमामध्ये काय बाहेर येईना.